काय सारखं सारखं असं बोलतोस रे मला? तुला काय प्रॉब्लेम आहे? अशाच घेतलं त्याच्यामध्ये बॅगी. शर्ट पण तो आणि त्याचा नेलं का बरं. हेच आहे, मी जाते वॉकिंगला पण चांगलं आहे. तिला म्हणायचं दुकान आहेत. बापरे, एवढे छान आहेत. लांबपर्यंत मार्केट आहे, खूप लांबपर्यंत. कमीच आहे याच्यात ना, तर खूपच गरम होईल गर्दी. इथूनच चल. बघा कपडे किती छान छान आहेत, मस्त. कुठपर्यंत मार्केट आहे, बाप रे, खूप मोठं मार्केट आहे. काय जुनी जुनी आहे. एवढी गर्दी आहे इथे, चालूच आहे लोक इथपर्यंत. आणि ते सचिन तेंडुलकर त्यांची प्रॅक्टिस करायची, ते म्हणजे पुढेच आहे. आई रस्त्यावर नाही करत, मूर्ख आहे, तेव्हा असा रस्ता नव्हता. काय बोलतो तो. बघा किती गर्दी आहे सगळ्यांची. मस्त आहे पण या इथे, छान आहे. आणि इथून मग प्रॅक्टिस करून वगैरे पूर्ण त्याच्या सूर्यवंशी मुंबई जिमखाना आहे इकडे. आज मुंबई जिमखाना आहे. इथे सचिन तेंडुलकर प्रॅक्टिस करत होते. कुठं आहे इकडे सचिन तेंडुलकर प्रॅक्टिस करायचे, दाखवते मी तुम्हाला. हे आझाद मैदान आहे सगळं. इथे सचिन तेंडुलकर प्रॅक्टिस करायचे तेव्हा. कोण हे प्रेग्नेंट आहे ती. इथे प्रॅक्टिस करायला येतात सगळेजण. सचिन तेंडुलकर वगैरे इथेच यायचे. आता पण बघा आहेत. आज 1 मेची सुट्टी आहे, तर सगळी जण आहेत मस्त निवांत बसले तिथे. तिथे पण नेटची प्रॅक्टिस होते. आणि प्रॅक्टिस करायची, असं इथे प्रॅक्टिस करायची. आणि त्यातून परफेक्ट झाल्याच्या नंतर मग इथे जाणार ह्या साईडला. नेटची प्रॅक्टिस इथे येतात ना सगळे क्रिकेटर. आता कोण नाही, आज सुट्टी आहे ना 1 मे त्याच्यासाठी जास्त आहे ना. बघा कशी पोरं खेळतात, प्रॅक्टिस करतात. आझाद मैदान आलाय. कुठे
कुठे? मुंबई इंडियन गेली कामात. दोन्ही दोन्ही यायला पाहिजे. भावी क्रिकेटर आहेत पुढचे. बिल्डिंग किती छान आहे ना. आणि ह्याच्या समोरच आझाद मैदान आहे. इकडे रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे आझाद मैदान या साईडला. त्या बिल्डिंगच्या समोर मेट्रो भुयारी आहे. तिथून दाखवते कसं आहे काय ते टर्मिनलच आहे. क्षेत्र कुठून कसं जायचं ह्याच्यात सगळं मॅप दिलेलं आहे. हे बघा. किती क्लिनिंग वगैरे तर खूप छान आहे. मेट्रो रेल कॉर्पोरेशनच आहे. ग्राहक सेवा तिकीट घर वगैरे त्या साईडलाच आहे सगळं. हा देखो ये है. वरती मग इथून आजा. चलिए तुला दाखवते. आपण इथून पण बाहेर पडू शकतो आणि बाहेरच्या साईडने पण मगाशी मी तुम्हाला दाखवलं तिथून पण बाहेर पडू शकतो. हे आतमध्ये आले आणि ते मेट्रोचं होतं तिथे आपण सकाळी बघितलंय ना वॉच वगैरे हे ते तिथे चालू परत. आता आपण डायरेक्ट CST रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे. इथून CST रेल्वे स्टेशनला पोहोचलो आपण इथून खालून येऊन. पण मगाशी इथून दाखवलेलं ह्या साईडने इथून आलेलो आहे ह्या साईडने. चलो ह्या ज्या डिझाईन आहेत ना तेवढ्या छान वाटतात ना. असं वाटतं लाइटिंग लावल्यासारखे आहेत. ते फिशिंगचं इथे सगळं भेटतं. मी तर कधी आली नव्हती. प्रफुल्ल दादाने आणलंय. प्रफुल्ल दादाने दाखवलं तिथे सगळं फिशिंगचं सामान भेटते. सेफ्टी जॅकेट पण आहे इथे. आणि हे पकड काटा काय बोलतात ना ते सगळं काय. हा प्रफुल्ल घेऊन आलेला सगळं माहिती आहे इकडचं. खाणं काय घेऊन यायचं. हे छान वाटतं. रील्स म्हणतात त्याला. सगळं सामान मिळेल इथे तुम्हाला जे हवंय ते. हे काय काकी बहिणी एक गेला ना सगळं फिशिंगचं. सिंगल 200 रुपये. सगळं फिशिंगचं मिळतं इथे सामान. तो वाट्या होतो मोठे मोठे मासे भेटतात तिथे. कसं आहे हे सगळं फिशिंगचं यांच्याकडे भेटतंय सर्व. छान आहेत ना हे. और तो कुछ का मेरे को दिखाओ. एक ही ग्रीन क्या खूप सुंदर सुंदर आहे तुझ्याकडे. सगळं साहित्य भेटतं फिशिंगचं यांच्याकडे. त्याचेच होते.
किडे बिडे सगळेच आहेत. सगळं मिळतं यांच्याकडे. बंदरला आहे ना, इथे सगळं माशांचं असं नेट वगैरे भेटतो इकडे ह्या साईडला. हे बघ, इथून तिथून सगळी तीच दुकानं आहेत. हे बघा, ऍक्च्युली आणि आज 1 मे ना म्हणून अर्धी दुकानं बंद आहेत ना, तर सगळीकडे तेच आहे. तुम्हाला फिशिंगचं सर्व सामान इथं मस्जिद बंदरला भेटेल. स्टेशनच्या बाजूलाच आहे एकदम. हे बघा,